नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आजची नोकरीची संधी आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत विविध पदांकरता भरती निघालेली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस याकरता जाहिरात निघालेली आहे. याकरता पात्र उमेदवार महिलांकडून नमुन्यासह विविध पद्धतीने अर्ज करण्यात मागवण्यात येत आहेत. यासाठीचे अर्जाची जी पूर्तता आहे, अटी शर्ती ते जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. यासाठी भरतीचे वेळापत्रक इथे जाहीर करण्यात आलेलं आहे. अर्ज करण्याचा कालावधी जो आहे तो 17 फेब्रुवारीपासून ते 4 मार्चपर्यंत करण्यात येणार आहे. 5 मार्च ते 7 मार्चपर्यंत अर्जाची छाननी करून प्राथमिक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल, ती म्हणजे 20 तारखेला पहिली यादी प्रदर्शित होईल. त्यानंतर काय समजा हरकत असेल, आक्षेप असेल तर 3 एप्रिलपर्यंत यामध्ये तुम्हाला तक्रार करता येईल. त्यानंतर शहानिशा करून सुधारित मेरिट लिस्ट जी आहे ती 11 एप्रिलला सुरू होईल. 15 एप्रिलला फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि यातून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ते करून 18 एप्रिलला ह्याच्यामध्ये सिलेक्शन करण्यात येईल, फायनल सिलेक्शन. याच्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदाकरता 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आणि वरती समजा जर एखाद्याची जास्त असेल, जसे की पदवी असेल किंवा पदव्युत्तर DED BEd MS CIT वगैरे सगळ्या गोष्टींनुसार तुमची रँकिंग लागली जाईल आणि जिचं जास्त शिक्षण असेल ऑब्व्हियसली तिचं त्याच्यामध्ये सिलेक्शन होईल. याच्यामध्ये वास्तव्य जे आहे ते लोकल उमेदवारच पाहिजे, की त्या गावामध्येच ती राहिलेली असली पाहिजे, तिचा रहिवासीचा दाखला पाहिजे. त्यानंतर वयोमर्यादा जे आहे ते 18 ते 35 वर्षाचं पाहिजे. विधवा उमेदवारांसाठी 40 वर्ष वय राहील. लहान कुटुंबाचा दाखला पाहिजे आणि अविवाहित महिला जर असेल तर ते लागू नाही असं पाहिजे. भाषेचं ज्ञान म्हणजे तिला तिथली लोकलची लँग्वेज येता आली पाहिजे. उदाहरणार्थ उर्दू, हिंदी, माडिया, गोंड, कोंकणी, पावरा, कन्नड, कोरकू, तेलुगू, भिल्लोरी, बंजारा याच्यापैकी एक भाषा बोलणारी अंगणवाडी पाहिजे. तिला लिहिता आणि वाचता आलं पाहिजे. लोकांशी तिला कम्युनिकेशन करता आलं पाहिजे. यानंतर विधवा आणि अनाथांसाठी 10 गुण अतिरिक्त देण्यात येतील. त्यानंतर अनुभव असल्यामध्ये एकात्मिक बालविकासमध्ये खाजगी संस्थेमध्ये समजा अनुभव ग्राह्य धरता येणार नाही. गव्हर्नमेंटमध्ये किमान 2 वर्षाचा जर अनुभव असेल तर तो अनुभवाचं प्रमाणपत्र जोडायचं आहे. त्यानुसार रँकिंग ठरवण्यात येईल. सेवा आणि मानधन जे आहे ते म्हणजे बदली करायचे किंवा शासकीय पद नसल्यामुळे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या शासकीय सवलती उपलब्ध नसणार आहेत आणि यामध्ये मानधन तुम्हाला देण्यात येईल महिन्याला. सो अशा प्रकारे अर्ज करायचा आहे. याच्यामध्ये चेकलिस्टनुसार सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहेत आणि ते एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प गोंदिया तालुका, कोणत्या तालुक्यासाठी अर्ज करता येतो आणि गोंदिया यामध्ये तुम्ही 4 मार्चपर्यंत दाखल करणं आवश्यक आहे. 30 दिवसाच्या आतमध्ये याच्यामध्ये काय तक्रार असेल तर ते करायचे आहेत. कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे आहेत ते बघा. अर्ज जोडायचा आहे, गुणपत्रक जोडायचं आहे, पदवी डिग्री सर्टिफिकेट, त्यानंतर मास्टर्सचं सर्टिफिकेट, गुणपत्रक जर केलं असेल तर प्रमाणपत्र, शासकीय MS CIT झाले असेल तर विवाह नोंदणीचे जातीचे, त्यानंतर डोमसाईल, स्वयंघोषणापत्र, त्याच्यानंतर रहिवासीचं प्रमाणपत्र, लहान कुटुंब असल्याचं प्रमाणपत्र, विधवा असल्याचं प्रमाणपत्र, अनाथ असल्याचं प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, लाईट बिल जे आहे तुमचं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची चेकलिस्ट जी आहे ते पान नंबर 4 वरती देण्यात आलेली आहे. यानुसार दुसरी कोणतेही अनावश्यक कागदपत्र त्याच्यामध्ये टाकायची नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला जो अर्ज आहे तो अर्ज अशा पद्धतीचा आहे. पलीकडच्या साईडला तुम्हाला फोटो लावायचा आहे, ते तुमचं नाव लिहायचं आहे, तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करताय ते तुम्हाला लिहायचं आहे, लग्नापूर्वीचं लग्नानंतरचं नाव लिहायचं आहे, मोबाईल नंबर, जन्मतारीख, जन्मदिनांक, एकूण अपत्यांची संख्या, अनाथ विधवा असल्यास ते, शैक्षणिक पात्रता तुमची याच्यामध्ये जोडायची आहे, जात प्रवर्ग, त्यानंतर कोणकोणत्या भाषा येतात, लिहिता वाचता बोलतात त्या तुम्हाला लिहायच्या आहे, तुमची स्वाक्षर आणि मोबाईल नंबर सहित. यानंतर कार्यालयाच्या सोबत तुम्ही कोणकोणती चेकलिस्ट दिलेली आहे, जर असेल तर टिकमार्क करायची आहे, होय म्हणून, नसेल तर नाही म्हणायचे आहे. आणि एकूण कागदपत्र जोडून तुमची सही शिकायच्यामध्ये पाहिजे. त्यानंतर पोचपावती तुम्हाला घ्यावी लागणार आहे विविध गोष्टींची. त्यानंतर स्वयं रहिवाशीचं प्रमाणपत्र ते द्यायचं आहे की मी या गावामध्ये इथं राहत आहे आणि समजा ही माहिती खोटी असल्यास माझ्यावर खटला करण्यात येईल आणि लोकल ऑथॉरिटीची तिथं सही शिक्का घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर लहान कुटुंब असल्याचं प्रतिपादन हे सेल्फ अटेस्टेड, मला 2 पेक्षा जास्त मुलं नाहीत असं तुम्हाला लिहून द्यायचं आहे आणि याचं सही शिक्का. त्यानंतर विधवा असल्याचं प्रमाणपत्र, त्यानंतर पतीच्या मृत्यूचा दिनांक वगैरे आणि पतीच्या मृत्यूचं कार्ड देखील त्याच्यामध्ये जोडायचं आहे, मृत्यू. त्यानंतर अशा प्रकारचा अर्ज करून तुम्हाला गोंदिया डिपार्टमेंटला सबमिट करायचा आहे. म्हणजे महिला आणि बालविकासमध्येही अशा पद्धतीच्या अंगणवाडी सेविकांच्या भरती निघालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये निघालेल्या आहेत, पण तरी देखील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जी काय भरती निघालेली आहे त्याची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या रोजगार कट्टा चॅनलवरती मिळेल. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना. शिवाय आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असणाऱ्या सर्वांना ही बातमी शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.